नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला चौथा दिवस. तर आजचा जो व्यायाम राहणार आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. चला तर मग आजच्या या व्यायामाला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हाताची जी हालचाल आहे, जी मूवमेंट आहे ती आपण करू. त्याच्यानंतर हा जसं हाताची मूवमेंट झाली तसं आपण मान फिरवतो. मान फिरवल्यामुळं कसं तर तिथलेही स्नायू मोकळे होतील आणि मजबूत पण होतील. तर याच्यानंतर जो आहे तो आपण काय करणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे. तर आज जो आहे तो आपण मान वळवली सुरुवातीला. हाताची जी आहे ती हात फिरवून जे आहे ती आपले मनगटापासून त्याला मोकळे केले शिरा. नंतर मानेच्या मोकळ्या केल्या शिरा. नंतर आपण पूर्ण हात गोल गोल फिरवला. त्यानंतर जो आहे तो पहिल्यांदा उजवा हात, आधी सुईसा, नंतर उरपाटा आणि पुढे आपण जो आहे तो व्यायाम केलेला आहे. तर हा काही आपण हे करत नाही, फक्त हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे उद्देश एकच आहे की आपल्यामध्ये किती सुधारणा व्हायली आहे, इम्प्रूव्हमेंट व्हायली आहे. सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी हा व्हिडिओ आहे. तुम्हाला मार्गदर्शन किंवा त्यातून काही प्रेरणा देण्याचं काम अजिबातच हा उद्देश नाही. हा फक्त सेल्फ इम्प्रूव्हमेंट कशी होईल हे बघण्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवण्यात येईल आहे. तर त्याच्यानंतर आपण हा व्यायाम केला आणि पुढे जे आहे ते आपण जे आहे ते गुडघ्यातून पाय न वाकवता जमिनीला आपण जे आहे ते आपला तळहात लावलेला आहे. तर जसं की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघू शकता. जर तुमचा पण असा हात टेकत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा. असं गुडघे वाकून नाही तर गुडघ्यातून न वाकवता स्ट्रेट असं सरळ असा तुमचा हात टेकते का एकदा सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. आपण गुडघ्याला पण मुंडकं लावण्याचा प्रयत्न केला पण तो काय पूर्णपणे सक्सेस झाला नाही. आपल्याला त्याच्यामध्ये जवळपास 70% जे आहे ते यश मिळालेलं आहे. ते पण लवकरच 2-4 दिवसामध्ये मिळेल. तर पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे तुमचा पण हात जमिनीला स्पर्श होतो का हे पण सांगा. म्हणजे यातून तुमच्या पण लक्षात येईल की तुमचं जे कमरेतून जे शरीर आहे ते किती लवचिक आहे. त्यानंतर आपण हा व्यायाम केला. थोडीशी पायाची स्ट्रेचिंग केली. ह्याच्यामुळं थोडंसं म्हटलं की नंतर आपण बैठक आणि जोर मारणार. तर त्यामुळे थोडंसं व्यायाम केल्यामुळं काय होईल की आपले जे पायाचे स्नायू आहेत ते थोडेसे मोकळे होतील. तर आता आपण बैठक मारायला सुरुवात केली. तर आपण आज एकूण 20 बैठका मारलेल्या आहेत. तर हे जे आहे ते सुरुवातीला आपण असं व्यायाम करलेलो आहोत. तर ह्याच्यामध्ये नंतर सुधारणा होत राहतील. कसं आपण आपलं जे टार्गेट आहे ते काय राहणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळत राहील. पण तोपर्यंत जे आहे ते सध्या आपण एक सुरुवात केली. आपण प्रोफेशनल याच्यामध्ये नाव म्हणतील आपल्याला कशी पण सुरुवात करायची ते, कारण भरपूर महिने झाला आपलं जे आहे ते व्यायाम सुटला होता मध्ये. तर आता जे आहे ते पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात आपण केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या बैठका पूर्ण झाल्यात. आता आपण जोर मारण्यासाठी घेतलेले आहे. तर जोर अशा प्रकारे मारले की आपण जे आहे ते 11 जोर मारलेले आहेत, जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि जे कोणी जिमला जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांच्यापाशी वेळ नाही तर ते हे 2 व्यायाम नक्की करू शकता. ह्याच्यातून काय होईल की सगळे तुमचे संपूर्ण जे शरीराची हालचाल आहे, जे शरीरातले स्नायू आहेत ते सगळे मोकळे होतील. पहिला जे आपण बैठका मारले ते आणि हा दुसरा व्यायाम. तर हे 2 जरी केले तरी तुम्हाला जे आहे ते ह्याच्यातून भरपूर फायदा मिळेल. तर आपण पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात केलेली आहे व्यायामाला. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढाच वर्कआउट. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन वर्कआउटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.